आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. ग्रँड आत्मा मास्टर. नमस्ते सर्वांना. ग्रँड मास्टर सीताताई वझरे. बोला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मी सीताबाई वद्रे नाशिकहून बोलते. हा. मी मला मला झोप येत नव्हती पहिली, मला आता झोप पण यायला लागली. छान. आणि मला म्हणजे मी कायमस्वरूपी गोळ्या घ्यायची, रोज दिवसातून 3 वेळेस गोळ्या घ्यायची. पण हा. आता मला 5 महिन्यापासून अजिबात 5 महिन्यापासून मला एकही गोळी नाहीये. छान. छान. आणि मला आता खूप खूप म्हणजे खूप शांती झाली, खूप शांती झाली. नाही तर माझी इतकी चिडचिड व्हायची ना, तर थोड्याशा याच्यावरून चिडचिड व्हायची, भीती वाटायची. मला हा. आता कशाची भीती पण नाही वाटत आणि चिडचिड पण नाही होत. एक चिंता वाटायची आपल्याला त्यांची, म्हणून मग ती चिडचिड व्हायची. आहे ना. हो. छान. अधिक. आणि पहिलं मी थोडस काम केलं का मला लगेच थकवा वाटायचा. हा. पण मला आता तो थकवा पण नाही वाटत. आता मी मस्त. दिवसभर जरी काम केलं ना तरी मला थकवा नाही वाटत. तुम्हाला या वयामध्ये काम कोण सांगते? मला कोणीच सांगत नाही, मलाच कळायला ते आवडतं. अच्छा. मला कोणीच नाही, नातू सांगते. नातू सांगत नाही, पोरी सांगत नाही, सगळ्या कामाला बाई, पण मला आवडतं घरातलं आवरायला. कारण अच्छा. की पहिले मला म्हणजे शेतात करून मी घरातलं काम व्यवस्थित करायची. पहिले काही बाया नव्हत्या घरामध्ये ना, हा. तरी मी रात्रीचा करायची मग घरातलं काम. हम्म. 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 मला ते सगळ्यात दिसती तिथं पाहिजे असं अशी आहे माझी खोड. छान. खूप मस्त. खूप मस्त. ग्रँड मास्टर मध्ये काय कारण काय की काय काय आवडलं? मला सगळं म्हणजे सगळे मेडिटेशन पण आवडले. आणि मला ह्या वयामध्ये म्हणजे मला माझ्या मुलीने रेकी मध्ये आणलं. मला पहिल्यांदा ती मला म्हणे रेकी मध्ये, म्हटलं मला काहीच माहित नाही रेकी मधलं. म्हटलं तू मला कसं, ती मला म्हणे तू करशील, तू करत खरी, म्हणजे बसत खरी, ऐकून तर घे. मग तर मी पहिल्यांदा 1 तारखेला, जेव्हा जानेवारीच्या 1 तारखेला पहिली डिग्री झाली ना आपली, ती दुसऱ्या डिग्रीला लगेच बसवलं तिने. ती म्हणे नाही 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 खरंच म्हणे. हम्म. तुम्ही म्हटलं अगं ह्या वयामध्ये मला तेवढं नाही होणार. ती म्हणे बहीण म्हणे तुला. मग चांगलं वाटलं मला. मी कारण की ओम शांतीचं करायची, मग 3 वाजतापासून ध्यान करायची, पण माझ्या मनाला शांती नव्हती वाटत. हम्म. हम्म. कारण की ते मधुबनला पण मी 2दा जाऊन आले, तिथे 7-7 दिवस राहून आले, तरी मला शांती वाटत नव्हती. पण आता इथे आल्यापासून मला 5 महिन्यामध्ये मला असं वाटतं मला खरंच सगळं भेटलं. खूप छान. सगळं म्हणजे खूप. माझ्या मनाची शांती झाली. आता मला माझ्या मनाला वाटलं तसं मी आता करते, राहते. आता मला वाटेल तसं मी जगू शकते. हो ना. हो, खरंच जगू शकते मी आता, म्हणजे खूपच. आणि माझं आता खरं म्हटलं तर काहीच नाही दुखत, खरंच नाही दुखत. माझ्या डोळ्यांची इतकी आगना व्हायची ना, तर मला डोकं धुवायचं म्हटलं तर इतकी आगना व्हायची. साधं तोंडाला साबण लावायची म्हटलं का मला इतकी आगना व्हायची. पण आता मी जशी रेतीत आले ना, तशी माझी आगना पण नाही होत. हो. सारखे म्हणायचे जाय डोळ्याच्या दवाखान्यात जाय, पण मी नाही अल गेले. म्हटलं आज जाऊ, उद्या जाऊ. अलकाने सांगितलं होतं सुरुवातीला की आईच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, तिच्या डोळ्यामध्ये अंगार करते. हो ना. हो. हा. आणि तीच म्हणायची अगं जाय दादाला घेऊन, जाय दादाला घेऊन. म्हटलं थांब, जाऊ जाऊ. पण रेखे मध्ये तिने मला जेव्हा जॉईन केलं ना, तेव्हापासून माझ्या डोळ्याची लगेच मी तिला लगेच बोललो, म्हटलं माझ्या डोळ्यांची आता आगना वयामध्ये म्हणजे आज डोळेच नाही कोणाला दाखवलेले. खूप छान. खूप छान. वज्रे ताई, तुमचं तुमचं वय किती? ओ,
अं, 72 असेल. 72. आता किती वर्षाचा आहे असं वाटते तुम्हाला? मला आता असं वाटतं 40-45च आहे काय. 40-45 खूप छान. खूप मस्त. आम्हाला आवडेल तुमच्या लेकीला जर तुम्ही बोलवलं तर आम्हाला आवडेल. तिला बोलवा ना. ती वरती गच्चीवर बसले सगळे मुलं वाखात, पहा खाली कोणीच बघ नाहीये. आजी वज्रताईच्या शेअरिंगसाठी पण कोणी हजर नाही. म्हणजे एवढं वज्रताईला एकटं सोडून दिलं त्यांनी की तू करू शकतेस, की नाही? कारण की वरती गच्चीवर त्यांनी फुल झाडं लावले ना, हं, तर मस्त बसतात ते रोज संध्याकाळी जेवणावरच करतात ते गच्चीवरच. खूप सुंदर, खूप छान. आणि यांचा परिवार म्हणजे रेखीमय परिवार आहे. सगळे छोटे बच्चे, तिन्हीही मुलं, रेकी, ते छोटा पण मेडिटेशन करतो आणि विहाम आयले की यांच्या सगळे घरचे सगळे करतात घरामध्ये. येस सगळे. सकाळी आम्ही सगळे एकखट्टी बसूनच करतो एकाच रूम मध्ये. छान. कळलं? आणि रेखीमय पहिले कुटुंब. कसं मुलं बाहेर गेले की माझा जीव लगेच बाहेर करायचं, तसं आता करत नाही. हां. कारण आता मुलांसोबत कोणाला प्रोटेक्शन आहे उशीर जरी घरचं झाला, आहे. हं, हं. खरंच व मला म्हणजे मी ओम शांतीचं केलं. मला ध्यान करायचं हे पहिल्यापासून लहानपणापासून माझ्या वडिलांकडून. पण मला जसं रेखीमध्ये आले ना, तर मला असं वाटतं खरंच आई बापाच्या पोटी खरंच याचं मी खरंच आहे, खरंच खरंच आहे. तुम्ही एक कन्या जन्माला आली, 42 कुळांचा उद्धार केला. खरंच मॅडम तुम्ही खरंच. ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया वज्रेताई आपण फक्त. ओके. आणि अशीच ऊर्जा देत राहा. खूप छान प्रकारे तुम्ही ग्रहण केलं. ग्रहण क्षमता छान. आणि या वयामध्ये तुम्ही केलं आणि आज तुम्हाला ती ऊर्जा जाणवते आहे. एवढ्या वयाने मागे गेल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. 40-45 वर्षाची मी मला स्वतः भासते आहे. प्रचंड वेदना आयुष्यामध्ये खरंच सहन केल्या. भावनिक वेदना सहन केल्या. आणि आजही 4 नातू सोबत आहेत, ज्या चौघांची पण आई सोबत नाही आहे. ओके. तर ह्या सगळ्या पण गोष्टीमध्ये मला त्या हां. आता कसं आहे, आता स्ट्रॉंग झाले आहात. कारण ते घरी नसले की मुलं बाहेर गेली की चिंता लागायची. आहे ना? आता आता ती नाही चिंता लागत. शाबास! आता नाही आता लागत. नाही लागत. आणि मला खूप म्हणजे खूप नातू खूप जीव लावतात. खूप कुठे खूप जायचं असलं तर मला आधी मला भेटतील तेव्हा ते बाहेर निघतील. छान. खूप मस्त. तर अशाच राहा, मस्त ऊर्जावान राहा. तुमच्याकडूनही आम्हाला खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्याच आहेत. आणि आजच कुठेतरी आजच ते हे बघत असताना शेगावचा व्हिडिओ पाहिला मी. अचानक तो आला माझ्यासमोर. त्यामध्ये तुम्ही सगळं कुटुंब दिसते मला. मी म्हटलं, की त्या दिवशी सेशनमध्ये वज्रताईंनी म्हटलं होतं, "मॅम मी शेगावला आले होते." तेव्हाचा अनुभव तुम्ही सांगितला होता आणि मी खरंच ते अनुभवलं, की खूप आनंद होता त्या क्षणाला. आहे ना? तर नक्कीच शेगावला परत खरंच माझं 3-4 वर्ष यायचं झालं मॅडम शेगावला. हं, पण मला खरं या पाळीला म्हणजे ना, आम्ही मागून आलो एकटे गाडी करून ना, तर आम्हाला इतकं छान वाटले. आलो आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे दर्शनाला आलो. तिथून शेगावला पण गेलो. तिथं महाराजांचं दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी माऊरगडला गेलो. खूप छान माऊरगडला पण दर्शन झालं. माझं पाहून दुसऱ्या बाळा चढायला लागल्या तुमच्यासारख्या. छान. त्या म्हणायच्या या एवढं पटपट चालतं आपण का हळूहळू चाललो. बरोबर. नक्कीच. तुम्ही अशाच काकट, छान, कणखर, अशा मस्त स्ट्रॉंग राहणार आहात. ओके. आणि तुमच्या माध्यमातून तुमचं कुटुंब छान सुरक्षित, छान ऊर्जावान असणार आहे. आणि तुमचा आदर्श आम्हाला घ्यावासा वाटतो, की कुठेतरी एखादी गोष्ट ग्रहण करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. ओके. आता बंधन आपल्यासोबत हं. आणि मॅडम या घरामध्ये म्हणजे एवढं खटलं होतं ना आमचं. सगळे माणसं खाणारे होते. फक्त या घरात मी एकटीच ब्रह्मचारी खरं म्हटलं. हं. मी एकटीनेच फक्त खाल्लेली नव्हतं या घरात. शुद्ध नाही शाकाहारी. खाल्लं. हं. शाकाहारी मी तेल मिरची काढून खायची पण मी कोणाचीच भाजलं नाही. तो त्यांचा नको त्यांचाच खायला.
छान. कुठेतरी ते एक असते सोलची जर्नी असते ती आणि त्यामुळे आपण निवडलं जातो युनिव्हर्ससाठी. खूप छान होणार आहे आणि आपण जे काही मधुबनला गेलो, ओम शांतीमध्ये जे गेलो, आता तुम्ही जर का तेही ध्यान केलं ना, तर एका उच्च स्तरावर जाणार. एवढं पण लक्षात घ्या. जी काही साधना आहे ती पण केली तरी उच्च स्तरावर जाणार. कारण आता आपली एनर्जी लेव्हल वाढली आहे. पण लक्षात घ्या साधना सगळ्याच हो. करा. कोणी नाही म्हणत नाही. पण आपले मेडिटेशन सोडू नका. हे मेडिटेशन खूप गरजेचे आहेत तुम्हाला त्याही मार्गाने उच्च स्तरावर नेण्यासाठी. ओके. कारण ही मी ब्रह्मांड मेडिटेशन करायची ते ध्यान करायची मी, पण आता कसं आता मेडिटेशनची इतकी मला गोडी लागली ना, मी सकाळीच पहिली मेडिटेशन करते आणि नंतर मग अंघोळ करायला जाईल, चहा पाणी करेल, परत येईल, परत मेडिटेशन करेल आणि मग बाकीचं काम परत पाहिजे. परत सवड भेटली तर परत पोरांना सांगते मला मेडिटेशन लावून द्या रे. हां, मला मग बस. मेडिटेशन पहिल्यापासून आवडतं. आनंदी आनंद सर्वीकडे. ब्रह्मांडाची कृपा आहे तुमच्यावर आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. खूप धन्यवाद वज्रेताई. थँक यू तुमच्या लेकीला सुद्धा, जिनी एक हिम्मत केली आणि नाही मॅडम माझ्या आईला बसवायचंच आहे. मी म्हटलं होतं त्या किती करतील, किती नाही आपण बघूया नंतर. नाही आणि आता त्यांनी त्यांच्या लेकीला सुद्धा पुढच्या ग्रँड मास्टरला बसवलेलं आहे. नवी पिढी. मी म्हणते ना तुम्हाला हे या बॅचला नवी पिढी येणार आहे. तर हे खरंच खूप गरजेचं आहे. आनंदी आनंद हा सगळीकडे. ना आता खरंच आता दादाला आणि खुशीला बसवायचं, पण त्यांची तर आता त्याचं 12वीचं तिची परीक्षा चालू आहे. होतात सगळ्या गोष्टी होतात. चला ओके. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते. ही दिव्य लवकर ब्रह्मांडीय यायचंय ऊर्जा शेगावला. नक्कीच, नक्कीच. शेगावला येणार आपण परत. ही दिव्य ब्रह्मांडीय हो ऊर्जा तुम्हाला हो. ऊर्जावान करू देत. आता वज्रेताई आहेत, एक रुबी आहेत आपल्या सेशनमध्ये 70, 72, 75 काहीतरी वय होतं. अनेक जण आहेत. याही वयामध्ये पुन्हा एक सेकंड इनिंग सुरू करतात. नवं आयुष्य पुन्हा सुरू करतात. अ, स्वतःला ऊर्जावान करतात. रुबी कुठेतरी बेडवरच होत्या जेव्हा आल्या तेव्हा. आता लागल्यात चालायला. थँक यू युनिव्हर्स. काय हवं आहे ब्रह्मांडाकडून अधिक? आहे ना, जेथे जेथे अशक्य होतं. काही गोष्टी अशा असतात, की त्या अशक्य असतात त्या वयामध्ये भरून निघणं. पण ब्रह्मांड भरून काढत आहे. त्या युनिव्हर्सची कृपा आहे आणि खरं ना, काही नाही. मी पण तुमच्यासारखी सर्वसामान्य. तुम्ही तुमच्या ऊर्जेचा योग्य उपयोग करायला शिकता आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कुठेही अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका. श्रद्धा आणि विज्ञान. नाही, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. गुरु ओम, गुरु ओम, गुरु ओम. ओम